लातूर जिल्ह्यातल्या बोंबळी गावच्या शेतकऱ्याला अखेर बैल मिळालेला आहे। बदलून बैल जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे आणि तो बैल जो आहे तो काशीनाथ गायकवाड यांच्या शेतावर पोहोचलेला आहे आणि अक्षरशः काशीनाथ गायकवाड यांनी त्या बैलाची म्हणजे आऊतसुद्धा चालवून बघितलेला आहे। बैल मार्ग आहे का हे तपासलेलं आहे आणि आता दुसरा बैल जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्या शेतावर पोहोचले। त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। मला सांगा, सकाळीच अधिकारी आले होते घरी? सकाळी साहेब आले होते, मला बैल चालना म्हणल्याकडून ते घेऊन गेले, घेऊन खुर्याला जाऊन सनी घेऊन गेले। तिथं जाऊन सनी बघितलं 2-3 जागी आऊत चालू होता। चालू असताना मला पटलं का बैल तुम्हाला, पटलं तरच घेऊन जावा, नसा नका म्हणले। मग पुन्हा आऊत हाणून सनी मी परत बैल घेऊन आलो। हे साहेबाचे मी आभार मानतो, तहसीलदार साहेबाचे। काय मागणी आहे आता सरकारकडे? म्हणजे पहिला बैल तर मारत होता, आता दुसरा पण मिळालेला आहे। शेती आता व्यवस्थित करता येईल? हे शेती चालू व्यवस्था करतो, दुसरीची काही अपेक्षा मला नाही। या भागाचे जिल्हा परिषद सदस्य आपल्यासोबत आहेत, ज्यांनी म्हणजे या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले। मला सांगा, या शेतकऱ्याला न्याय मिळवून देताना काय प्रयत्न करावे लागलेले आहेत आणि काय मागणी आता तुम्ही या शेतकऱ्याच्या संदर्भात असेल किंवा लातूर जिल्ह्यातले आणखी 29 शेतकरी जे आहेत ज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले त्यांना अजून मदत मिळालेली नाही? या ठिकाणी गेल्या 6 दिवसापूर्वी काशीनाथ गायकवाड यांचा वीज पडून बैल दगावला होता। मी या जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे वेळोवेळी काशीनाथ गायकवाड आणि प्रशासनाच्या संपर्कात होतो, जिल्हा प्रशासन आणि प्रशासनाच्या देखील संपर्कात होतो। महाराष्ट्राचे संवेदनशील असे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यापूर्वी त्यांना बैल पण दिला होता। कळल्यानंतर तो बैल सदरील गोशाळेतला असला होता। तो बैल थोडा व्यवस्थित शेतीची मशागत करत नसल्यामुळे पुनश्च एकदा आज सकाळी परत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना कळवलं। साहेबांनी संवेदनशील व्यक्तीने परत दुसऱ्यांदा त्यांनी आम्हाला बैल दिला। या ठिकाणी स्वतः शेतकऱ्याला खरोळ्या या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने मी स्वतः या ठिकाणी पाठपुरावा करत होतो। सदरील शेतकऱ्याला बैल दाखवला आणि बैल दाखवून अवताला झोपून स्वतः त्या ठिकाणी त्यांनी थोडी मशागत मेहनत करून तो बैल सक्षम आहे या पद्धतीने आज आम्ही या बोंबळ्या ठिकाणी घेऊन आलो आहे। आणि माझी एक विनंती आहे सरकारला, या ठिकाणी कसं सदरील शेतकरी भूमिहीन शेतकरी आहेत, त्या ठिकाणी जमीन वगैरे त्यांना नाही आहे त्या ठिकाणचं। तर महाराष्ट्र शासनाकडे भूमिहीन लोकांना जमीन देण्याचा कायदा आहे, त्या कायद्याच्या अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांचं पण माझं सकाळी बोलणं झालेलं आहे। आणि या ठिकाणी आमचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्याकडेही मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। यापूर्वी मी माननीय आमदार साहेबांच्या अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून, संभाजीभाई पाटील निलंगेकर यांच्या अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाची योजना आहे की जे भूमिहीन शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जमीन देता येते। अशा प्रकारची जमीन जी आहे ते काशीनाथ गायकवाड या शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची मागणी जी आहे आता पुढे येते। महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।